मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन चालू आहेत आणि आता या ठिकाणी ITI ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख, त्याचबरोबर अर्ज दुरुस्त करायची शेवटची तारीखसुद्धा या ठिकाणी आलेली आहे। आणि ऑनलाईन अर्ज अद्याप जर केलेला नसेल किंवा काही विद्यार्थ्यांचे अर्ज चुकीचे झालेले असतील यांच्यासाठी ही अपडेट आहे, तर त्यांनी अर्ज भरूनसुद्धा घ्यायचे आहे जर अद्याप अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी। आणि ज्यांचे अर्ज चुकले आहेत त्यांच्यासाठी या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर दुरुस्तसुद्धा त्या ठिकाणी, आणि त्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। मित्रांनो ITIचे 4 राऊंड आता या ठिकाणी संपलेले आहेत आणि 5वा राऊंड म्हणजे स्पॉट ॲडमिशन। या ठिकाणी आपण स्पॉट लेवल ॲडमिशन म्हणजे समुपदेशन फेरी किंवा काउन्सिलिंग राऊंड क्रमांक 1 यामध्ये 6 आणि 7 ऑगस्टपर्यंत तुम्हाला दुरुस्तीसाठी दिलेले आहेत। परंतु ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नसतील त्यांच्यासाठी 3 जुलैपासून जे अर्ज सुरू केले होते त्यामध्ये जर भरले नसेल तर उद्याचीच शेवटची तारीख आहे ती म्हणजे 7 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। त्यामुळे दुरुस्त करणे किंवा अर्ज भरणे यासाठी उद्याचाच दिवस आहे। जर तुम्ही अद्याप अर्ज भरलेले नसाल तर तुम्ही अर्ज भरून घ्यायचे आहेत। आता यासाठी ऑनलाईन पूर्ण प्रोसेस असते। तुम्ही जवळच्या ITIला भेट द्या, कुठेही ऑनलाईन आता भरत बसू नका। ITIमध्ये जाऊन तिथे त्या ठिकाणी जवळपास भरून घ्या, म्हणजे कारण तुम्हाला ते कन्फर्मसुद्धा उद्याच करायचे आहेत। म्हणजे सगळं काही जी प्रोसेस आहे ती उद्याच करायची आहे। हे फक्त ज्यांनी अद्याप अर्ज भरले नाही त्यांच्यासाठी। ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी पुढचे राऊंड जे स्पॉट आहेत त्याच्यासाठी आपण याच्यापूर्वी पण व्हिडिओ बनवलेला आहे। साधारण 8 ऑगस्टला तुम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्यासुद्धा व्हेकंट सीट समजतील। 8 ऑगस्टपर्यंत नवीन लिस्टसुद्धा अपडेट होईल। त्याचबरोबर 9 आणि 10 ऑगस्ट विसरू नका म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मार्क अटेंडन्स करायचं आहे आणि 12 तारीखला या ठिकाणी हजर राहायचं आहे सर्वांनीच। म्हणजे पहिले अर्ज भरलेले, आता नवीन अर्ज भरलेले सगळ्यांसाठी 9 आणि 10 तारीख ही खूप महत्त्वाची आहे आणि 12 तारीख खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणार, परंतु रिक्त जागांवर जे काही नॉन पॉप्युलर ट्रेड असतात त्यांच्यासाठी आहे। त्या फेरीसाठी राहू नका। तर ही जी 12 तारीखची फेरी आहे, 12 तारीखचा राऊंड आहे, हा खूप सर्वात मोठा आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन मिळण्यासाठी ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी भरून घ्या, किंवा ज्यांनी अर्ज दुरुस्ती असेल त्यांनी सुद्धा दुरुस्त करून घ्यायची आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट ॲडमिशनसाठी तयार राहा। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत।